सर्वांना नमस्कार। आज दैनिक लोकपत्र याच्या आवृत्तीचा 36वा वर्धापन दिन आहे आणि या कार्यक्रमाला साजरा करण्यासाठी आपण सर्वजण जमलो आहात। त्यामध्ये प्रामुख्याने आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत, ज्यांनी मराठवाड्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप उत्तुंग काम केलेलं आहे आणि फार या सगळ्या शैक्षणिक जडणघडणीमध्ये ज्यांचा महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे, ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कमल किशोरजी कदम साहेब, आपल्या परिक्षेत्राचे आय.जी. शहाजी सर, माझे मित्र सहकारी जिल्हा पोलीस प्रमुख अविनाश कुमारजी, आजच्या आपल्या कार्यक्रमात उपस्थित असलेले आपले IPS प्रोफेशनल शशांकजी, त्यानंतर रवींद्रजी तहकीक कार्यकारी संपादक गणेशजी आणि सगळ्यात महत्त्वाचं या कार्यक्रमाला जे पुरस्कारार्थी आहे आणि त्यांनी पण शिक्षण, क्रीडा, समाजकारण, पत्रकारिता अशा वेगळ्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम केलं आहे, त्यांचे विशेष करून अभिनंदन। आत्ताच सरांनी सांगितलं की न्यूजपेपर चालू करणं फार सोपं आहे, परंतु तो सुरू ठेवणं हे फार अलीकडच्या काळामध्ये चॅलेंजिंग गोष्ट आहे। आणि या पेपरचं एक वेगळं पण की 1990ला त्याची स्थापना झालेली आहे। 36 वर्ष म्हणजे फार मोठा कालखंड त्यांनी केलेला आहे आणि 90 हे वॉटरशेड मुवमेंट आहे सगळ्या जगाच्या इतिहासामध्ये। आणि आपल्याला माहिती आहे की 90 नंतरचा जो कालखंड आहे, याचा जो बदल आहे हा खूप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे। 98ला पहिल्यांदा प्रायव्हेट न्यूज चॅनल आले आणि मोठ्या प्रमाणावर ज्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये लोकांची भरती झाली, जी क्वालिटी अपेक्षित आपल्याला होती ती क्वालिटी दुर्दैवाने जी प्रिंट मीडियामध्ये असते, ज्या पद्धतीने पत्रकारिता चालायची, त्याचा 98-2000 नंतर एक त्याचा सगळा पोत बदलला आणि जो दर्जा होता इनिशियली प्रिंट मीडियाचा, नंतरचा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा, याच्यामध्ये बराच फरक पडला। आणि नंतर परत 2004-05 नंतर आणि विशेषतः 10 नंतर मोबाईल जे पेनिट्रेशन आहे, टेली डेन्सिटी मोबाईलची जी एवढी प्रचंड वाढली आणि एका व्यक्तीकडं 1.5-2 इतक्या संख्येने मोबाईल आपल्याकडे आले आणि मोबाईल नंतर तर प्रत्येक माणूसच पत्रकार झाला। त्यामुळं पत्रकारितेचा प्रवास जो आहे या गेल्या 36 वर्षामध्ये हा एक वेगळ्या प्रकारे झालेला आहे आणि त्या सगळ्या वातावरणात ही कॉम्पिटिटिव्हनेस टिकून ठेवणं, क्रेडिबिलिटी टिकून ठेवणं आणि व्यावसायिकता ही सगळी मेंटेन करणं एक चॅलेंजिंग गोष्ट आहे आणि ती लोकपत्रांनी खूप चांगल्या पद्धतीने केली असं दिसतंय। तर त्यासाठी त्यांचं पण मी अभिनंदन व्यक्त करेन। ज्या मागा त्यांनी काही गोष्टी सांगितल्या की पत्रकारिता हा खरंच आईज अँड इयर्स आहे, सगळ्या आमच्या प्रशासनाच्या असतील किंवा इतरही राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचं ते आईज अँड इयर नक्कीच असतात। परंतु जे येलो जर्नलिझमची ते गोष्ट करत होते आणि त्यानंतर विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि व्हॉट्सअपच्या सगळ्या आक्रमणामुळं एखादी गोष्ट माहीत झाल्या त्याची शहानिशा न करता इमिडिएटली ते फॉरवर्ड करण्याची जी प्रवृत्ती आहे, त्यामुळं अनेकदा असं आढळतं आपल्याला की चुकीच्या बातम्या किंवा अतिरंजित बातम्या किंवा कुठलीही वस्तुस्थितीवर किंवा एखाद्या गोष्टीचा सगळ्या अँगलनी विचार न करता इमिडिएटली ती गोष्ट पुढं पाठवण्याची जी प्रवृत्ती आहे, त्यामुळं बऱ्याचदा अनेक चॅलेंजेसचा सामना करावा लागतो आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण ते बऱ्याच अंशी बघायला मिळतं। त्यामुळं विश्वसनीयतेला फार मोठा धक्का बसतो आणि अशा ज्या कालखंडात निश्चितपणे क्रेडिबिलिटी टिकवणं खूप महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं लोकपत्र यामध्ये निश्चितच चांगलं काम करत आहे, त्यांचंही मी अभिनंदन करतो। त्यांनी गणेशजींनी अलीकडंच पोलीस भरतीच्या बाबतीमध्ये पण ज्या मुलं प्रॅक्टिस करतात, आपल्याकडं फार मोठी भरती, त्यांना प्रॅक्टिससाठी कुठलं ग्राउंड नाही आणि बऱ्याचदा डांबरी रोडवरच ते पडतात, असाही मुद्दा निदर्शनास आणला होता आणि ते स्वतः 2 वेळा त्यासाठी आले होते आणि मग आम्ही आणि पोलिसांनी आपण त्यांना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं। त्यासाठी मी त्यांचा आभार व्यक्त करेल की आपण या गोष्टी हायलाईट केल्या आणि समोर आणल्या, कौतुकास्पद आहे। आज आपण कार्यक्रम जो
घेतलं आहे त्याच्यामध्ये लोकांचं कौतुक करतात, हा एक चांगला पायंडा आहे. आपण फक्त आपलं वर्षपूर्ती किंवा त्या अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करत नाही, परंतु जे वेगळे लोक काम करतात त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देतात, ही पण उल्लेखनीय गोष्ट आहे. आणि त्यामध्ये आपला विशेष गौरव ज्यांचा आपण केला, अविनाशजी कुमार, तर आपण फार सार्थ निवड आहे, कारण आम्ही गेल्या 1 वर्षामध्ये काम करतोय. आणि नांदेड पोलिसिंग ज्या पद्धतीने इतरही जिल्हे मी बघितले, मी 10-12 वर्ष काम केलेलं आहे, तर नांदेड पोलिसिंगसाठी खरंच एक आव्हानात्मक जिल्हा आहे. अनेक चॅलेंजेस आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी हाताळले किंवा लोकांशी कनेक्ट करण्याची त्यांची जी कला आहे, या वेगळ्या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या संघटना आहे, त्यांच्याशी जो संवाद आहे तो निश्चितच खूप कौतुकास्पद आहे. आणि एक टीम म्हणून काम करताना जे कॉर्डिनेशन SP आणि कलेक्टरमध्ये पाहिजे, तर ते निश्चितपणे पोलिसांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. त्यामुळं जो माझा व्यक्तिगत अनुभव राहिलेला आहे तो एका रेव्हेन्यू आणि पोलीस एकाच रथाची 2 चाके असं म्हटलं जातं, तर ते निश्चित खूप स्मूथ अनुभवलेलं आहे आणि त्याला 100% त्यांचं मोठं योगदान आहे. त्यासाठी आपण जी निवड केली, मी SP साहेबांचं अभिनंदन करतो. आणि यामध्ये बरेचशा नावं माझ्या परिचयाचे छायाजी युवा प्रेरणा पुरस्कार ते आमच्याच विभागात काम करतात. त्यानंतर वैभव पैतवार असतील, भगवानजी इंगोले, तर आम्ही नेहमीच कृषीच्या वेगळ्या मीटिंगमध्ये भेटतो. मनोजजी मला वाटतं आज आलेले नाही आहेत. मनोजजी बोडगावकर म्हणजे नदीष्ट कादंबरीमुळं खूप महाराष्ट्रामध्ये गाजलेले आहेत. त्यानंतर कैलासचंद्रजी काला आहेत, संजयजी चव्हाण आहेत, अजयजी सरसमकर आहेत, डॉक्टर दिलीप पुंडेजी आहेत. मी वर्ध्याला असताना पण त्यांना एकदा कॉल केला होता सरपदांच्या चर्चेसाठी. आपले भार्गव सर आहेत, यांनी नांदेडला एक शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठं नाव दिलेलं आहे. शेख सिकंदर अली, हिम्मत अली आणि संभाजी तोटेवाडीजी, या सगळ्यांचंही मी अभिनंदन व्यक्त करतो. आणि आपणही खूप चांगल्या पद्धतीने निवड केलेली, आपलंही हार्दिक अभिनंदन. निश्चितपणे या अशा प्लॅटफॉर्मवर खूप चांगल्या लोकांशी आम्हालाही जोडलं जाण्याची संधी मिळते आणि त्यासाठी आम्हाला आपण बोलवलं, आमंत्रित केलं, मी आपला आभार व्यक्त करतो. खरं तर एक 2 कार्यक्रम आज फारच ओव्हरलॅप झाल्यामुळं थोडीशी घाई झाली, परंतु अशा कार्यक्रमाला निश्चितपणे यायला आपल्याला आवडेल. आणि या सगळ्या विशेषतः सर इथं आहेत आणि त्यांची कंपनी ज्या ठिकाणी मिळेल अशा कार्यक्रमाला आवर्जून यायला आवडतं. आणि या कॅम्पसमध्ये पण मी पहिल्यांदा आलो, खूप सुंदर कॅम्पस आहे, खूप चांगलं वेल मेंटेन कॅम्पस आहे. आत गेल्यानंतर मला जाणवलं की खूप छान कॉलेज आहे. निश्चितपणे मला आपल्या मॅनेजमेंटनी सांगितलं की परत एखादा वेगळा कार्यक्रम आपण निश्चित करू, त्यासाठी मला येता येईल. आता एवढ्यात मला वाटतं की मी आपली रजा घेतो आणि परत एकदा सगळ्यांचं अभिनंदन, आपलंही अभिनंदन 36 वर्ष पूर्ण केल्याबद्दल आणि भविष्यातल्या आपल्या कार्याला शुभेच्छा. धन्यवाद.